नमस्कार. मराठी स्वादमध्ये आपलं खूप स्वागत. आज आपण आवळ्याचं चटपटीत आणि सुंदर चवीचं असं लोणचं बनवणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे. अगदी जास्त वेळ न घेता आपण हे लोणचं बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी अर्धा किलो एवढे आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून एक डब्बा घ्यायचा, त्याच्यामध्ये बसेल असा, आणि त्या डब्यात हे आवळे घालायचे झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या. साधारणपणे आपण वरण भाताचा कुकर लावताना जेवढ्या शिट्ट्या घेतो तेवढ्याच घ्यायच्या, म्हणजे अगदी व्यवस्थितपणे हे आवळे वाफवल्या जातील. कुकर थंड झाल्यानंतर हा डब्बा बाहेर काढलेला आहे मी. अगदी व्यवस्थितपणे आपले आवळे वाफवले गेलेले आहेत. तर आता आपण आवळ्याच्या फोडी व्यवस्थित करून घेऊया. अगदी सहजपणे ह्याच्या फोडी निघतील आता. फक्त एकच इथे गोष्ट लक्षात घ्यायची की आवळे पूर्ण गार होऊ द्यायचे, म्हणजे फोडी करता येतील. एकदम मस्त चवीचं असं हे चटपटीत लोणचं बनतं. घरातील अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल एवढं सुंदर बनतं. आवळा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे, पण आपण दररोज आणून खाऊ असंही नाही, आणि आपल्याला वर्षभर मिळतही नाही मार्केटमध्ये. त्यापेक्षा जर असं हे लोणचं तयार केलं तर घरातील सर्वच अगदी आवडीने खातील आणि आपल्या आहारात आवळ्याचा समावेशही होईल. आता इथे मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे. तुम्ही स्टीलचा गंजही घेऊ शकता. फक्त स्टीलचं भांडं वापरायचं हे बनवायला. त्याच्यामध्ये मी जवळपास 1 कप एवढा गूळ घेतला आहे. अर्ध्या कपाचं माप आहे, त्यामुळे 2 मापं वापरलेली आहेत मी. गूळ विरघळला की त्याच्यामध्ये 1.5 चमचा एवढं लाल मिरची पावडर घातले, 1 चमचा एवढं भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा एवढं काळं मीठ. आता तुम्हाला इथे कमी तिखट बनवायचं असेल तर मिरची पावडर कमी घातली तरी चालेल. पाव चमचा एवढा चाट मसाला घातला आहे. त्यानंतर लगेच ह्या आवळ्याच्या फोडी घालायच्या आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. आवळे घातल्यानंतर मात्र मध्यम टू लो गॅसवरच हे लोणचं शिजवायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित शिजलं जाईल. आता इथे सर्व मिश्रण हे घट्ट वाटतं आहे, पण थोड्या वेळाने काय होईल की आवळ्यातलं रस आणि गूळ हे मिक्स होऊन परत ह्याला पाणी सुटायला लागेल. तर ह्यानंतर मात्र 3 ते 4 मिनिट तुम्हाला शिजवून घ्यावं लागेल. आता इथे 2 लिंब कापून घ्यायची, त्याचा एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये रस काढून घ्यायचा, बिया बाजूला करायच्या आणि ह्याच्यामध्ये घालायचं, म्हणजे हे लोणचं छान टिकतं आणि चवसुद्धा खूप सुंदर येते. आंबट, तिखट, गोड, आवळ्याचा तुरटपणाही येतो. सर्व चवी ह्याच्यामध्ये येतात. चाट मसाला, जिरे पावडर, काळं मीठ, गूळ, आवळा आणि लिंबाचं चव ह्याच्यामध्ये खूप सुंदर येते सर्व ह्यांची. मी इथे पाव चमचा मिरी पावडर व तेवढीच हळद घातलेली आहे. तर असा एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं, आणि असा तार व्हायला लागला की गॅस लगेच बंद करायचा, कारण खूप जास्त घट्ट केलं तर अगदी चिकट लोणचं होईल हे. त्यामुळे एक तारी पाक झाला गुळाचा की गॅस बंद करायचा, पूर्ण थंड होऊ द्यायचं. थंड झालं की हा पाक अजून घट्ट होईल, आणि मग एखाद्या स्वच्छ काचेच्या बरणीत हे लोणचं ठेवायचं. अगदी वर्षभर छान राहतं. इथे मी जे लोणचं बनवलेलं आहे ते अर्धा किलो आवळ्याचं बनवलेलं आहे. तुम्ही आधी एवढं बनवून बघा, आणि तुम्हाला आवडलं तर जास्त प्रमाणात बनवा. खूप सुंदर चवीचं बनतं हे लोणचं. शिवाय आवळा हा अत्यंत गुणकारी आहे, तर नक्की तुम्ही हे लोणचं बनवून बघा. लहान मुलांना विशेषतः खूप आवडतं. पराठ्यासोबत, पोळीसोबत, अगदी कशाही सोबत खा, खूप टेस्टी लागतं. नक्की बनवून बघा ही आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी. आवळ्याच्या ह्या रेसिपी व्यतिरिक्त मी अजूनही 2 ते 3 आवळ्याच्या लोणच्याच्या रेसिपीज टाकलेल्या आहेत माझ्या चॅनलवर, तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ते बघू शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ह्या रेसिपीज दाखवलेल्या आहेत. अगदी पहिल्यांदा बनवल्या तरी ही लोणची अजिबात बिघडणार नाहीत. तर तुम्ही तिथे जाऊन बघा आणि लोणची बनवून बघा, आणि वर्षभर आवळा आपल्या आहारात ठेवा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.